गुड आफ्टरनून स्टुडंट. कंट्रोल कोऑर्डिनेशनमध्ये एंडोक्राइन सिस्टीम आपण स्टार्ट केलेलं आहे. तर एंडोक्राइन सिस्टीममध्ये आपण हार्मोन त्यांच्या प्रॉपर्टीज स्टडी केल्या. त्यानंतर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ हार्मोन. मग हार्मोन दोन वेनी काम करतात. काही हार्मोन मेम्ब्रेनमध्ये असणाऱ्या रिसेप्टरना बाइंड होतात, तर काही हार्मोन जे आहेत ते सेलच्या आतमध्ये एंटर करतात आणि त्यांचं फंक्शन कॅरी आउट करतात. सो हे दोन्ही मेकॅनिझम आपण या आधीच्या लेक्चरमध्ये स्टडी केलेले आहेत. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आपण आज ग्लँड्स पाहणार आहोत वेगवेगळ्या. सो ग्लँड, त्यांचे फंक्शन, त्यांचं स्ट्रक्चर हे डिटेल पाहण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ते ग्लँडचे लोकेशन आणि नेम सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे. आता सगळ्यात फर्स्ट आपल्या ब्रेनचा हायपोथॅलॅमस. ब्रेनमध्ये आपण फोरब्रेनमध्ये ऑल्फॅक्टरी लोब, त्यानंतर सेरेब्रम आणि डायनसेफेलॉन असे 3 पार्ट फोरब्रेनमध्ये स्टडी केले. त्यापैकी जो डायनसेफेलॉन आहे, त्या डायनसेफेलॉनचा जे अप्पर रूफ आहे त्याला म्हटलं जातं इपिथॅलॅमस. ज्या वॉल असतात त्यांना थॅलॅमी असं म्हटलं जातं आणि जे फ्लोर आहे त्याला हायपोथॅलॅमस असं म्हटलं जातं. सो एंडोक्राइन सिस्टीममध्ये तो डायनसेफेलॉनचा हायपोथॅलॅमस हा जो पार्ट आहे, इमॅजिन करा हा हायपोथॅलॅमस आहे. सो हा हायपोथॅलॅमस आपण पाहणार आहोत. सो फर्स्ट हायपोथॅलॅमस. या हायपोथॅलॅमसपासूनच खाली एक ग्लँड अराईज होते. या ग्लँडला पिच्युटरी ग्लँड असं म्हटलं जातं. सो पिच्युटरी ग्लँड आहे. त्याआधी तुम्हाला सांगितलं हायपोथॅलॅमस आहे. ओके, सो हे ब्रेनच्या जवळ लोकेट झालेल्या. तर आता हायपोथॅलॅमसचा जो बेस आहे किंवा हायपोथॅलॅमसच्या खाली इथे पिट्युटरी ग्लँड तयार झाली आणि इपिथॅलॅमसपासून वरती या बाजूला एक ग्लँड अराईज होते जिला पिनियल ग्लँड असं म्हटलं जातं. सो 3 ग्लँड ब्रेनच्या जवळपास लोकेट झालेल्या. एक पिनियल ग्लँड, दुसरं हायपोथॅलॅमस आणि तिसरी पिट्युटरी ग्लँड. सो पहिल्यांदा या 3 ग्लँडचे नेम, लोकेशन नीट लक्षात ठेवा. सो ब्रेनचा डायनसेफेलॉनचा पार्ट तुम्हाला सांगितला हायपोथॅलॅमस, जो एंडोक्राइन सिस्टीममध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे. सेकंड, या हायपोथॅलॅमसच्याच बेसपासून स्टार्ट झाले पिट्युटरी ग्लँड आणि याच्या वरच्या बाजूला इथे प्रेझेंट आहे पिनियल ग्लँड. सो अशा 3 ग्लँड जे आहेत ते या ठिकाणी ब्रेनच्या जवळपास आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर थ्रोटचा जो रिजन आहे त्या रिजनमध्ये एक ग्लँड प्रेझेंट असते जिला म्हटलं जातं थायरॉइड ग्लँड. ओके, सो थ्रोटमध्ये बघा या पद्धतीनं आपण इमॅजिन करूया. सो अशी थायरॉइड ग्लँड जी आहे ती थ्रोटमध्ये प्रेझेंट असते आणि या थायरॉइड ग्लँडच्याच पाठीमागच्या बाजूला, समजा ही थायरॉइड ग्लँडची बॅक साईड आहे, तर तिथं 4 असे सर्क्युलर लोब तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्या ज्या 4 आहेत त्या पॅराथायरॉइड ग्लँड आहेत. पॅराथायरॉइड ग्लँड. सो थ्रोटमध्ये 2 ग्लँड सांगितल्या. पुढून जे दिसणार ते थायरॉइड ग्लँड आणि थायरॉइड ग्लँडच्याच बॅक साईडला असतात त्या पॅराथायरॉइड ग्लँड. ह्या ग्लँड थ्रोटमध्ये लोकेट झालेल्या आहेत. त्यानंतर चेस्ट, छातीमध्ये थायमस ही ग्लँड जी आहे ती लोकेट झालेली आहे. सो नेक्स्ट ग्लँड इज थायमस. चेस्ट नंतर तुम्ही स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईन पाहिलेले. समजा हे स्टमक असेल आणि हे स्मॉल इंटेस्टाईन असेल, तर स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईन याच्यामध्ये जो गॅप आहे त्या गॅपमध्ये लीफसारखी एक ग्लँड प्रेझेंट असते जिला म्हटलं जातं पॅनक्रियाज. सो नेक्स्ट इज पॅनक्रियाज. लोकेशननुसार आपण बघतोय. पुन्हा एकदा रिपीट करा. ब्रेनचा एक पार्ट आहे हायपोथॅलॅमस, तो आपण बघितला एंडोक्राइन सिस्टीममध्ये. हायपोथॅलॅमसच्या खाली आहे पिट्युटरी ग्लँड आणि त्याच्या वरच्या बाजूला आहे पिनियल ग्लँड. थ्रोटमध्ये आहे थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडच्याच बॅक साईडला असते पॅराथायरॉइड ग्लँड. चेस्टमध्ये आहे थायमस. त्यानंतर स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईन यांच्यामध्ये पॅनक्रियाज ही ग्लँड प्रेझेंट आहे. आता त्यानंतर नेक्स्ट पॅनक्रियाज नंतर आपल्या किडनीज. बघा, किडनीचं स्ट्रक्चर तुम्ही पाहिलेलं आहे. तर ह्या ज्या किडनी आहेत याच्यावरती असे ह्या ज्या कॅपसारख्या 2 ग्लँड प्रेझेंट आहेत, त्या ग्लँडला म्हटलं जातं ॲड्रेनल ग्लँड. सो पॅनक्रियाज नंतरची नेक्स्ट ग्लँड आहे ॲड्रेनल ग्लँड. ॲड्रेनल ग्लँड नंतर फायनली ओव्हरी आणि टेस्टिस हे 2 गोनॅड्स येतात. आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा भाग आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ओव्हरी असतात आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये टेस्टिस. ह्या दोन्हीही ग्लँड म्हणून काम करणार आहेत. सो बघा, पुन्हा एकदा रिपीट करा सगळ्या ग्लँडचे नेम. ब्रेनमध्येच 3 सांगितल्या, हायपोथॅलॅमस, पिट्युटरी ग्लँड, पिनियल ग्लँड. थ्रोटमध्ये 2 सांगितल्या, थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड. चेस्टमध्ये 1 सांगितली आहे, थायमस. स्टमक स्मॉल इंटेस्टाईनच्यामध्ये पॅनक्रियाज. त्यानंतर नेक्स्ट किडनीच्या वरती लोकेट झालेली ॲड्रेनल ग्लँड. ओव्हरी आणि टेस्टिस हे 2 गोनॅड्स. सो या मेन एंडोक्राइन ग्लँड या ठिकाणी आपण स्टडी करणार आहोत.
प्रत्येक ग्लँडमध्ये आपण काय पाहणार आहोत, साधारण थोडंफार स्ट्रक्चरल डिटेल दिले, तिची स्ट्रक्चरबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि स्ट्रक्चर नंतर नेक्स्ट त्या ग्लँडचं फंक्शन म्हणजे ती कोणती हार्मोन सिक्रेट करते, त्या हार्मोनचा एक्झॅक्ट रोल काय असतो ते, आणि काही हार्मोनच्या बाबतीत हायपो किंवा हायपर सिक्रेशननी होणारे डिसीजेस त्या ठिकाणी दिलेले आहेत. सो सगळ्यांना ग्लँडचे नेम समजले का बघा, ग्लँडचे नेम लक्षात राहतील का बघा सगळ्यांनी. सध्या फक्त ग्लँडचे नेम लक्षात घ्यायचे. सो नेक्स्ट इज हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस बद्दल काय सांगितलेले आहेत बघा, फर्स्ट स्ट्रक्चरल डिटेल दिलेले आहेत. फर्स्ट थिंग, हायपोथॅलॅमस इट इज एक्टोडर्मल इन ओरिजिन. एक्टोडर्मल इन ओरिजिन म्हणजे एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटच्या वेळी जे 3 जर्म लेअर तयार होतात, एंडोडर्म, मेझोडर्म आणि एक्टोडर्म. तर प्रत्येक जर्म, फॉर एक्झाम्पल आपलं ब्लड, हार्ट मेझोडर्मपासून फॉर्म झालेलं आहे. एक्टोडर्मपासून आपली नर्वस सिस्टीम जी आहे ती तयार झालेली आहे. काही ऑर्गन एंडोडर्मपासून तयार झालेले आहे. सो त्यापैकी हायपोथॅलॅमस हा जो ऑर्गन आहे तो एक्टोडर्मल ओरिजिनचा आहे. ओरिजिन व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. नीटच्या एक्झाममध्ये ओरिजिन हा पॉईंट कन्सिडर केला जातो, ओरिजिनवरती क्वेश्चन असतात. सो ओरिजिन कुठलेही तुम्ही ऑर्गन, किडनी शिकलेला आहात, हार्ट शिकलेला आहात, जे तुम्ही स्टडी केलेले, इव्हन टिश्यू शिकलेला आहात, इपिथेलियल टिश्यू, नंतर कनेक्टिव्ह टिश्यू, मस्क्युलर टिश्यू, प्रत्येक टिश्यूचं ओरिजिन आहे, कोणत्या जर्म लेअरपासून तो अराईज होतोय. सो त्या ठिकाणी ते लक्षात ठेवायचे, त्याची लिस्टच तयार करायची आणि ते लक्षात ठेवायचं. सो त्यापैकी फर्स्ट हायपोथॅलॅमस हा एक्टोडर्मल ओरिजिनचा आहे. नेक्स्ट फ्लोर ऑफ डायनसेफॅलॉन. डायनसेफॅलॉनच्या फ्लोरपासून हा अराईज होतो. डायनसेफॅलॉन, फोर ब्रेनमध्ये फर्स्ट पार्ट तुम्हाला सांगितला ऑल्फॅक्टरी लोब, सेकंड सेरेब्रम आणि थर्ड डायनसेफॅलॉन. तर त्या डायनसेफॅलॉनचं जे फ्लोर आहे, समजा हे फ्लोर असेल तर या फ्लोरपासून हायपोथॅलॅमस किंवा डायनसेफॅलॉनचा जो फ्लोर आहे त्याला आपण हायपोथॅलॅमस असं म्हणणार आहोत. सो हायपोथॅलॅमस इट इज ए फ्लोर ऑफ डायनसेफॅलॉन. डायनसेफॅलॉन ब्रेनचा पार्ट आहे आणि त्या डायनसेफॅलॉनच्या फ्लोरला आपण हायपोथॅलॅमस म्हणतोय. नेक्स्ट, हा हायपोथॅलॅमस आपल्या बॉडीमध्ये होमिओस्टॅसिस मेंटेन करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, हायपोथॅलॅमस त्याच्यानंतर जी नेक्स्ट आहे पिट्युटरी ग्लँड, हिला कंट्रोल करणार आहे. म्हणजे जर ही पिट्युटरी ग्लँड असेल तर या पिट्युटरी ग्लँडने तिचे हार्मोन सिक्रेट करायचे किंवा नाही हे या हायपोथॅलॅमसवरती डिपेंड राहतं. म्हणजे हायपोथॅलॅमस वेगवेगळे फॅक्टर रिलीज करतो, रिलीजिंग फॅक्टर किंवा इनहिबिटिंग फॅक्टर. इमॅजिन करा की हायपोथॅलॅमसनी इनहिबिटिंग फॅक्टर रिलीज केला तर पिट्युटरी ग्लँड तिचं हार्मोन सिक्रेट करणार नाही, सिक्रेशन इनहिबिट होईल. आणि जर हायपोथॅलॅमसनी रिलीजिंग फॅक्टर रिलीज केला तर पिट्युटरी ग्लँड तिचं सिक्रेट करायला सुरुवात करेल. इन शॉर्ट, या पिट्युटरी ग्लँडनी हार्मोन सिक्रेट करायचा किंवा नाही हे कोणावरती डिपेंड करतं, हायपोथॅलॅमसवरती डिपेंड करतं. सो हे नीट लक्षात ठेवा की पिट्युटरी ग्लँडचं सिक्रेट होणार की नाही हे कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे, हायपोथॅलॅमसच्या कंट्रोलमध्ये आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे स्टेटमेंट, ऑल हार्मोन्स ऑफ हायपोथॅलॅमस आर पेप्टाइड इन नेचर. हायपोथॅलॅमसचे जे हार्मोन आहेत ते पेप्टाइड नेचरचे आहेत. पेप्टाइड म्हणजे वेगवेगळ्या नेचरचे हार्मोन असतात, काही पेप्टाइड, काही पॉलीपेप्टाइड, काही अमिनो ॲसिडचे डेरिव्हेटिव्ह असतात, काही स्टेरॉइड असतात. तर त्यापैकी हायपोथॅलॅमस जेवढे हार्मोन सिक्रेट करणार आहे ते सगळे हार्मोन पेप्टाइड हार्मोन आहे. स्टेटमेंट दिलेलं आहे त्या ठिकाणी, ऑल हार्मोन्स ऑफ हायपोथॅलॅमस आर पेप्टाइड हार्मोन. हायपोथॅलॅमसचे सगळे हार्मोन पेप्टाइड हार्मोन आहेत. नेक्स्ट, मग आता हायपोथॅलॅमस ब्रेनचा पार्ट आहे, त्या ठिकाणी कुणी सिक्रेट केले तर त्या हायपोथॅलॅमसमध्ये काही न्यूरो सिक्रेटरी सेल्स आहेत. तर या न्यूरो सिक्रेटरी सेल ते हार्मोन्स सिक्रेट करण्याचं काम करतात. न्यूरो सिक्रेटरी सेल हार्मोन सिक्रेट करतात म्हणून या हार्मोनना न्यूरो हार्मोन असंही म्हटलं जातं. आणि पर्टिक्युलरली 2 मेन हार्मोन आहेत हायपोथॅलॅमसचे, जे हे बघा, ही पिट्युटरी ग्लँड आहे, हिचे 2 पार्ट पडतात. एक पार्ट असतो ॲडेनो हायपोफायसिस आणि दुसरा पार्ट असतो न्यूरो हायपोफायसिस. तर यापैकी ॲडेनो हायपोफायसिस बरेच हार्मोन सिक्रेट करते. तर ते जे हार्मोन आहे ते हार्मोन स्वतः ॲडेनो हायपोफायसिसनी तयार केलेले असतात आणि सिक्रेट केलेले असतात. मात्र हा जो न्यूरो हायपोफायसिस हा जो पार्ट आहे तो स्वतः हार्मोन तयार करत नाही, फक्त तो सिक्रेट करतो, रिलीज करतो. मग त्याच्याकडे कुठून हार्मोन येतात तर हायपोथॅलॅमस हार्मोन तयार करतो आणि तयार झालेले हार्मोन या न्यूरो हायपोफायसिसमध्ये
स्टोर होतात आणि नंतर ते रिलीज केले जातात. ओके, सो या वेनी न्यूरोहायपोफायसिस जो आहे, हा न्यूरोहायपोफायसिस हे 2 हार्मोन तयार करतो, ADH आणि ऑक्सिटोसिन, आणि हे दोन्ही हार्मोन या न्यूरोहायपोफायसिसमध्ये स्टोर केले जातात आणि इथून ते रिलीज केले जातात. सो दिस इज अबाउट हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमसचे पॉईंट समजले का बघा. फर्स्ट तुम्हाला सांगितलं हायपोथॅलॅमस कोणत्या जर्म लेअरपासून अराईज होतोय, एक्टोडर्म. डायनसेफॅलॉन हा जो फोरब्रेनचा पार्ट आहे त्याच्या फ्लोअरला आपण हायपोथॅलॅमस म्हणतो. त्यानंतर हायपोथॅलॅमसचं फंक्शन काय आहे, इट मेंटेन होमिओस्टॅसिस. होमिओस्टॅसिस मेंटेन करण्याचं काम करतो. नेक्स्ट इट कंट्रोल पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड जे आहे हायपोथॅलॅमसपासून अराईज होते, तर या पिट्युटरी ग्लँडला कंट्रोल करतो. ऑल हार्मोन्स ऑफ हायपोथॅलॅमस आर पेप्टाइड हार्मोन. हायपोथॅलॅमसचे सगळे हार्मोन जे आहेत ते पेप्टाइड हार्मोन आहेत. त्यानंतर हे हार्मोन तयार कोण करतात, तर हायपोथॅलॅमसच्या न्यूरोसिक्रिटरी सेल, काही सेल असतात हायपोथॅलॅमसकडे ज्यांना न्यूरोसिक्रिटरी सेल म्हटलं जातं, तर या सेल हे हार्मोन तयार करण्याचे काम करतात. तर याच्यामध्ये मेन 2 हार्मोन आहेत, अँटी डायुरेटिक हार्मोन आणि ऑक्सिटोसिन. तर मी तुम्हाला सांगितलं या हार्मोनला काय म्हणायचं, न्यूरो हार्मोन. का न्यूरो हार्मोन, कारण हायपोथॅलॅमसच्या न्यूरोसिक्रिटरी सेल हे हार्मोन तयार करत आहेत. आणि त्याही पुढे ADH आणि ऑक्सिटोसिन हे दोन्ही हार्मोन जे पिट्युटरी ग्लँडनी जे हायपोथॅलॅमसनी रिलीज केलेले आहेत ते स्टोर कुठे होतात, पिट्युटरी ग्लँडचा न्यूरोहायपोफायसिस हा जो पार्ट आहे त्या पार्टमध्ये स्टोर होतात आणि नंतर तो न्यूरोहायपोफायसिस त्याला रिलीज करतो. सो दिस इज अबाउट दी हायपोथॅलॅमस. यानंतर नेक्स्ट आपण हायपोथॅलॅमसचे हार्मोन किंवा काही फॅक्टर्स दिलेले तर ते पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट आहे ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन. ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिन ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन. आता हा हार्मोन सिक्रेट कोण करणार आहे, हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस हा हार्मोन सिक्रेट करतो ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की हायपोथॅलॅमस 2 टाईपचे हार्मोन सिक्रेट करतो, एक तर रिलीजिंग हार्मोन किंवा इनहिबिटिंग. जर रिलीजिंग हार्मोन रिलीज झाले तर पिट्युटरी ग्लँड तिचे हार्मोन सिक्रेट करेल, आणि जर इनहिबिटिंग हार्मोन रिलीज झाले तर पिट्युटरी ग्लँड जे आहे तिचे हार्मोन सिक्रेट करत नाही, सिक्रेट करायचं स्टॉप करते. मग आता हायपोथॅलॅमसचा तुम्हाला पहिला हार्मोन सांगितला ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन. जर हायपोथॅलॅमसनी हा हार्मोन सिक्रेट केला तर त्याचं काम काय असतं, इट स्टिम्युलेट रिलीज ऑफ ACTH. स्टिम्युलेट रिलीज ऑफ ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिक हार्मोन. हा हार्मोन सिक्रेट कोण करणार आहे, हा हार्मोन सिक्रेट करणार आहे पिट्युटरी ग्लँड. पण पिट्युटरी ग्लँडनी हा हार्मोन सिक्रेट करायचा की नाही हे कोणी ठरवलं, हायपोथॅलॅमसनी. हायपोथॅलॅमस जेव्हा ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन रिलीज करेल तेव्हा पिट्युटरी ग्लँड ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिक हार्मोन रिलीज करेल. ओके, त्यानंतरचा सेकंड हार्मोन हायपोथॅलॅमसचा दिलेला आहे थायरोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन. थायरोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन. थायरोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन. जर हायपोथॅलॅमसनी थायरोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन रिलीज केला तर काय होणार आहे, पिट्युटरी ग्लँड जे आहे पिट्युटरी ग्लँड सिक्रेट थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. जर हायपोथॅलॅमसनी थायरोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन रिलीज केला तर हा हार्मोन पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करेल आणि पिट्युटरी ग्लँड कोणता हार्मोन सिक्रेट करेल, TSH थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन रिलीज करायला सुरुवात करेल. 2 हार्मोन समजले का बघा. बोर्डवरचं कंटेंट सगळ्यांनी पटकन नोट करायचं आहे.
ओके, नेक्स्ट हार्मोन आपण पाहणार आहोत हायपोथॅलॅमसचा, तो आहे थायरोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन. सॉरी, थायरोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन झाला. नेक्स्ट आहे गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन. गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन. जर पिट्युटरी हायपोथॅलॅमसनी गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन रिलीज केला तर हा काय करेल, इट विल स्टिम्युलेट पिट्युटरी ग्लँड. हा गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन, थर्ड हार्मोन सांगते, हा पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करेल आणि पिट्युटरी ग्लँड जर स्टिम्युलेट झाली तर त्याच्या रिस्पॉन्समध्ये काय रिलीज केले जातील, इट विल स्टिम्युलेट पिट्युटरी ग्लँड टू रिलीज गोनॅडोट्रॉफिन. पिट्युटरी ग्लँड काय रिलीज करेल, गोनॅडोट्रॉफिन रिलीज करेल. त्यानंतरचा नेक्स्ट बघा, फोर्थ हार्मोन आहे प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग हार्मोन. प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग हार्मोन. ठीक आहे, हायपोथॅलॅमसनी जर प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग हार्मोन रिलीज केला तर काय होईल, प्रोलॅक्टिनचं सिक्रिशन स्टॉप होईल. इट इनहिबिट प्रोलॅक्टिन सिक्रिशन. इनहिबिट प्रोलॅक्टिन सिक्रिशन फ्रॉम पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडचं प्रोलॅक्टिनचं सिक्रिशन काय केलं जाईल, इनहिबिट केलं जाईल. प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग फॅक्टर. त्यानंतरचा नेक्स्ट आहे सोमॅटोस्टॅटिन आणि सोमॅटोट्रॉफिन. सोमॅटोस्टॅटिन आणि दुसरा आहे सोमॅटोट्रॉफिन. सो सोमॅटोस्टॅटिन हा जो हार्मोन आहे, हा जर रिलीज झाला, इट इनहिबिट रिलीज ऑफ ग्रोथ फॅक्टर, ग्रोथ हार्मोन. इनहिबिट रिलीज ऑफ ग्रोथ हार्मोन. आणि सोमॅटोट्रॉफिन जर सिक्रेट झाला तर त्याच्यामुळे इट विल स्टिम्युलेट रिलीज ऑफ ग्रोथ हार्मोन. सो आता मी बोर्डवरती जे हार्मोन लिहिलेले आहेत हे सगळे हार्मोन हायपोथॅलॅमसचे आहेत. पहिला हार्मोन तुम्हाला सांगितला ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन, दुसरा थायरोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन, त्यानंतर गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन, सगळ्यांमध्ये येते बघा रिलीजिंग हार्मोन. प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग हार्मोन, काही हार्मोन रिलीजिंग असतात, काही इनहिबिटिंग असतात. त्यानंतर सोमॅटोस्टॅटिन, सोमॅटोट्रॉफिन. तर इमॅजिन करा, हा जर हायपोथॅलॅमस असेल आणि ही जर खाली पिट्युटरी ग्लँड असेल तर या पिट्युटरी ग्लँडनी सिक्रेशन सुरू करायचं की नाही ते रेग्युलेट करण्यासाठी हायपोथॅलॅमसनी वेगवेगळे हार्मोन रिलीज केलेले आहेत. त्यातला पहिला हायपोथॅलॅमसनी समजा ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन जर रिलीज केला, कोणी, हायपोथॅलॅमसनी जर ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन रिलीज केला तर ही पिट्युटरी ग्लँड याच्या रिस्पॉन्समध्ये कोणता हार्मोन सिक्रेट करायला सुरुवात करेल, ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिक हार्मोन. सेकंड हार्मोन जर हायपोथॅलॅमसनी थायरोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन, थायरोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन जर रिलीज केला तर त्याच्या रिस्पॉन्समध्ये पिट्युटरी ग्लँड थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन रिलीज करेल. जर हायपोथॅलॅमसनी गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन रिलीज केला तर पिट्युटरी ग्लँड काय रिलीज करेल, गोनॅडोट्रॉफिक हार्मोन रिलीज करेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट सपोज पिट्युटरी ग्लँडनी प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग हार्मोन रिलीज केला तर हायपोथॅलॅमसनी जर प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग हार्मोन रिलीज केला तर पिट्युटरी ग्लँड जो प्रोलॅक्टिन हार्मोन तयार करते त्याचं सिक्रेशन स्टॉप करेल. त्यानंतरचा नेक्स्ट सोमॅटोस्टॅटिन, हे पिट्युटरी ग्लँड एक ग्रोथ हार्मोन तयार करते. जर हायपोथॅलॅमसनी सोमॅटोस्टॅटिन तयार केला तर पिट्युटरी ग्लँड ग्रोथ हार्मोन रिलीज करत नाही. आणि जर हायपोथॅलॅमसनी सोमॅटोट्रॉफिन रिलीज केला
तर पिट्युटरी ग्लँड जी आहे ती ग्रोथ हार्मोन रिलीज करते. सो यावेळी पिट्युटरी ग्लँडनी कोणते हार्मोन रिलीज करायचे आणि कोणते नाहीत रिलीज करायचे याचा कंट्रोल कोणाकडे आहे? हायपोथॅलॅमसकडे आहे. आणि त्यासाठी हायपोथॅलॅमसनी कोणकोणते हार्मोन रिलीज केले? ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन, थायरोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन, गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन, प्रोलॅक्टिन इनहिबिटिंग हार्मोन, सोमॅटोस्टॅटिन आणि सोमॅटोट्रॉफिन हे हार्मोन आपण बघितले. फायनली गॅस्ट्रिन रिलीजिंग पेप्टाइड आणि गॅस्ट्रिन इनहिबिटरी पेप्टाइड, तर हे सुद्धा पेप्टाइड रिलीज केले जातात जे गॅस्ट्रिक ज्यूसचं सिक्रेशन स्टिम्युलेट करतील किंवा इनहिबिट करतील. सो दिस इज अबाउट दी हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमसच्या हार्मोन्स बोर्डवरती आहेत. सगळ्यांनी लिस्ट लर्न करा आणि त्यांचे फंक्शन्स त्यांच्या नेममध्येच फंक्शन्स येत आहेत. फर्स्ट हार्मोन्स पुन्हा एकदा तुम्हाला रिपीट करते. Okay, so next is pituitary gland. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्याचे स्ट्रक्चरल डिटेल पाहणार आहोत, त्यानंतर ह्याचे हार्मोन्स स्टडी करणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल पिट्युटरी ग्लँड इज द स्मॉलेस्ट एंडोक्राइन ग्लँड किंवा सगळ्याच एंडोक्राइन आणि एक्झोक्राइन या सगळ्याच ग्लँडमध्ये स्मॉलेस्ट ग्लँड जी आहे ती पिट्युटरी ग्लँड आहे आणि लार्जेस्ट ग्लँड जी आहे ती लिव्हर आहे. सो लिव्हर ही आपली लार्जेस्ट ग्लँड आहे, तर पिट्युटरी ग्लँड ही स्मॉलेस्ट एंडोक्राइन ग्लँड आहे. त्यानंतरचं नेक्स्ट बघा, पिट्युटरी ग्लँड इज पी साईजची असते. त्यानंतर तिचा कलर जो आहे तो रेडिश ग्रे असतो, रेडिश ग्रे इन कलर. त्यानंतर नेक्स्ट बघा, इट कंट्रोल ऑलमोस्ट ऑल अदर एंडोक्राइन ग्लँड. पिट्युटरी ग्लँड बऱ्यापैकी बाकी सगळ्या एंडोक्राइन ग्लँडला कंट्रोल करते. त्यामुळे आधी असं मानलं जात होतं की पिट्युटरी ग्लँड जी आहे ती मास्टर एंडोक्राइन ग्लँड आहे, पण नंतर असं लक्षात आलं की स्वतः पिट्युटरी ग्लँड जी आहे ती कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे? आत्ताच आपण बघितलं. सांगा कोणाच्या कंट्रोलमध्ये असते पिट्युटरी ग्लँड? पिट्युटरी ग्लँडला कोण कंट्रोल करतो? नाही. ओके, सो पिट्युटरी ग्लँडला मास्टर ग्लँड मानत नाहीत कारण ती स्वतः हायपोथॅलॅमसच्या कंट्रोलमध्ये आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, इट इज लोकेटेड जस्ट बिलो दी हायपोथॅलॅमस. लोकेशन सांगितलं, इट इज लोकेटेड जस्ट बिलो दी हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमसच्या जस्ट खाली ही प्रेझेंट असते. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, इट इज अटॅच टू हायपोथॅलॅमस विथ द हेल्प ऑफ स्टॉक कॉल्ड ॲज इन्फंडिब्युलम. It is attached to hypothalamus with the help of hypophyseal stalk, or it is also called as infundibulum. त्यालाच काय म्हटलं जातं? इन्फंडिब्युलम किंवा त्यालाच हायपोफायसियल स्टॉक असंही म्हटलं जातं, ज्याच्या मदतीनं ती हायपोथॅलॅमसला कनेक्ट झालेली असते. त्यानंतर नेक्स्ट बघा, इट इज रिमेंड लॉस्ट इन बोनी डिप्रेशन कॉल्ड सेला टुर्सिका. बोनी डिप्रेशन कॉल्ड सेला टुर्सिका. ओके, त्यानंतरचा नेक्स्ट बघा, ही जी पिट्युटरी ग्लँड आहेत हिचे 2 लोब असतात. इट हॅज 2 लोब. कोणते 2 लोब आहेत?
तर फर्स्ट आहे अँटेरियर लोब. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज adenohypophysis. And second is posterior lobe. It is also called as neurohypophysis. एवढेच पॉईंट समजून घ्या. सगळ्यात फर्स्ट पिट्युटरी ग्लँड जी आहे ती स्मॉलेस्ट ग्लँड आहे, स्मॉलेस्ट एंडोक्राइन ग्लँड. त्यानंतर ही जी पिट्युटरी ग्लँड आहे तिचा साईज पी साईज किंवा वाटाण्याच्या आकाराची ही पिट्युटरी ग्लँड असते. कलर आहे रेडिश ग्रे. त्यानंतर बऱ्यापैकी तिथून पुढच्या ज्या ग्लँड्स आहेत, कोणत्या ग्लँड, पिट्युटरी ग्लँड नंतर पुढे कोणकोणत्या येतात, थायरॉइड ग्लँड, पॅराथायरॉइड ग्लँड, पॅनक्रियाज आहे, ॲड्रेनल ग्लँड आहे, थायमस आहे. तर पुढच्या ह्या बऱ्यापैकी ऑलमोस्ट सगळ्या ग्लँड ज्या आहेत त्या पिट्युटरी ग्लँडच्या कंट्रोलमध्ये असतात. त्यानंतर हिचं लोकेशन आपण बघितलं, इट इज लोकेटेड जस्ट बिलो दी हायपोथॅलॅमस. सो सपोज जर हा हायपोथॅलॅमस असेल तर या हायपोथॅलॅमसच्या खाली ही काय लोकेट झालेली आहे, पिट्युटरी ग्लँड. त्यानंतर नेक्स्ट बघा, ही पिट्युटरी ग्लँड हायपोथॅलॅमसला अटॅच होते किंवा कनेक्ट होते. आणि ह्या दोघांमध्ये कनेक्शनचा हा जो पॉईंट आहे, या पॉईंटला म्हटलं जातं हायपोफायशियल स्टॉक किंवा इन्फंडिब्युलम. ज्या स्टॉकनी पिट्युटरी ग्लँड हायपोथॅलॅमसला कनेक्ट होते त्या स्टॉकला हायपोफायशियल स्टॉक किंवा त्यालाच इन्फंडिब्युलम असं सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट बोनी डिप्रेशन. आपला हे जे स्कल आहे तर त्या स्कलमधला जो टेम्पोरल बोन आहे तर त्या बोनच्या स्पिनॉइड बोन जो आहे तर त्या स्पिनॉइड बोनच्या बोनी पुढच्या फेशियल रिजनमध्ये स्पिनॉइड बोन आहे तर त्या बोनचं एक डिप्रेशन असतं या पद्धतीनं. आणि हे जे डिप्रेशन आहे त्या डिप्रेशनला सेला टुर्सिका असं म्हटलं जातं. तर या डिप्रेशनमध्ये ती पिट्युटरी ग्लँड जी आहे ती लोकेट झालेली आहे. सो पिट्युटरी ग्लँड इट इज प्रेझेंट जस्ट बिलो दी हायपोथॅलॅमस. इट इज अटॅच टू द हायपोथॅलॅमस विथ द हेल्प ऑफ इन्फंडिब्युलम अँड द एक्झॅक्ट लोकेशन or exact point where it is located, it is present inside the bony depression. एका बोनी डिप्रेशनच्या आत तो पॉईंट आहे. त्या बोनी डिप्रेशनला सेला टोर्सिका असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये पिट्युटरी ग्लँड प्रेझेंट आहे. आता या पिट्युटरी ग्लँडमध्ये दोन लोब पडतात. दोन लोब इथे या ठिकाणी दिसतील बघा, हे दोन पार्ट तुम्हाला दिसत आहेत. तर यातला हा जो पार्ट आहे त्याला म्हणायचं अँटेरियर लोब आणि हा जो पार्ट आहे याला म्हटलं जातं पोस्टेरियर लोब. सो याचे किती लोब आहेत, दोन, अँटेरियर आणि पोस्टेरियर. त्यातला जो अँटेरियर लोब आहे यालाच ॲडेनोहायपोफायसिस असंही म्हटलं जातं आणि जो पोस्टेरियर लोब आहे याला न्यूरोहायपोफायसिस असं म्हटलं जातं. सो हे मेन दोन लोब तुम्हाला सांगितले पिट्युटरी ग्लँडचे, ॲडेनोहायपोफायसिस आणि न्यूरोहायपोफायसिस. या दोन्ही लोबचे सिक्रेशन जे आहेत ते वेगवेगळे असतात. सो तुम्हाला हे पिट्युटरी ग्लँडचे स्ट्रक्चरल डिटेल्स समजले का बघा.